अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम शिवसेनेवर विश्वास दाखवलाय। आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती देखील आल्यामुळे ताकद वाढली आहे। या माध्यमातून आपण मनपा निवडणूक 100% जिंकू असा ठाम विश्वास ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केलाय। आंबेडकरी समाज भीमसैनिक हे शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा राहणार आहे। समाजाला शिवसेनाच न्याय देऊ शकते हा विश्वास आहे, म्हणूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे रिपाई गवई गट शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी म्हटलंय। शिवसैनिक भीमसैनिकांनी कंबर कसून कामाला लागा। शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि आपले शहर विकासाचे विजन लोकांपर्यंत पोहोचवा। प्रत्येक भाग पिंजून काढा, घराघरात जा असे आवाहन यावेळी काळे यांनी केलंय। जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सगळ्यात आधी शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग केला होता। आता तो नगर शहरात पण झालाय। आगामी काळात आम्ही ग्रामीण जिल्ह्यात देखील हा प्रयोग यशस्वीरित्या करणार आहोत। यावेळी उपजिल्हा प्रमुख रावजी नांगरे, कामगार सेनेचे विलास उबाळे आणि सुडीवाला, उपशहर प्रमुख सुनील भोसले, केडगाव शिवसेनेचे प्रतीक बारसे, उषा भगत, शैला लांडे, गणेश आपरे, शंकर आव्हाड, रिपाई अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख, ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नईम शेख, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष विल्सन रुकडीकर, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अजीम खान, भिंगार शहराध्यक्ष स्वप्नील साठे, अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष निजाम शेख, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जमीर सय्यद, शहर उपाध्यक्ष अरबाज शेख, शहर सचिव आफ्ताब बागवान, युवक शहर उपाध्यक्ष योहान चाबुकस्वार, युवक शहर सचिव हुसेन चौधरी, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, जिल्हा उपाध्यक्ष जमीर सय्यद, जाहिद अली सय्यद, मुस्तफा शेख, हुसेन चौधरी, राजेश बनसोडे, जय गजरमल, मंगेश तिजोरे, आकाश काळे, अभिजित पंडित, स्वप्नील साठे, लकी वाघमारे, योहान चाबुकस्वार, सोहेल शेख आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यांची जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या मान्यतेनुसार आज आमची युती झालेली आहे। खरं तर शिवसेनेच्या रक्तामध्ये सुद्धा संघर्ष करणं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या सुद्धा रक्तामध्ये संघर्ष करणं हेच आहे। आम्ही शिवसेना व आरपीआयच्या माध्यमातून या नगर शहरामध्ये आणण्याच्या विरोधात मोठा संघर्ष करणार आहोत। त्याच माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही सोबत निवडणूक लढवणार आहोत। एकाच जीवाने या नगर शहरामध्ये काम करणार आहोत आणि आमचा सर्वांचा विश्वास आहे शिवसेना तसेच आरपीआय यांच्या संघर्षातून यांच्या माध्यमातून नगर शहरामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक हे निवडून येणार आहे। या पुढील काळामध्ये राजभवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई साहेब या दोन्ही पक्षांची बैठक पार पडली। त्या बैठकीला या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख राजेंद्र भाऊ दळवी यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती। आता या ठिकाणी माझ्यापासून माझे सहकारी मित्र आणि आंबेडकरी चळवळीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत ताकदीनं काम करणारे, निर्भीडपणे काम करणारे आणि जिथं अन्याय असेल त्या ठिकाणी त्याला वाचा फोडण्यासाठी कायम रस्त्यावरती उतरणारे झगडणारे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत भाऊ म्हस्के या ठिकाणी आहेत। आज आम्ही अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे की या शहरामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती असं एकत्र येऊन आम्ही आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याची घोषणा आज या ठिकाणी केलेली आहे। मला आज या ठिकाणी आठवण होते की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हा प्रयोग त्या काळी केला होता आणि राज्यामध्ये एक मोठा झंझावात त्या ठिकाणी जे निळं वादळ आणि भगवं वादळ असं एकत्र करून संबंध महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। आज अहिल्यानगर शहरामध्ये देखील अशाच पद्धतीनं हे जे वादळ आहे ते वादळ त्या ठिकाणी आपल्याला
येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक पाहायला मिळेल। या शहरामध्ये स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी सातत्यानं सर्वसामान्य माणसाचं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न उभी हयातभर केला। त्यांच्याच प्रयत्न आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहरामध्ये काम करतो। गवई साहेब ते सुद्धा राज्याचे नेते त्या ठिकाणी आमचे आहेत। येणारी महानगरची पालिका जी आहे ती निश्चितपणे आम्ही शिवशक्ती आणि हिमशक्तीच्या माध्यमातून जिंकू असा मला ठाम विश्वास आहे।